हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं सर्व ओबीसी बांधवांनी हिंगोली कलेक्टर ऑफिस समोर जे काल महाराष्ट्र शासनानं 2 सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅझेट जे लागू करण्याचं जी.आर. काढला त्याची आम्ही या ठिकाणी सर्वांनी होळी केलेली आहे। आणि या माध्यमातून हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा आम्ही विनंती करतो की आपण नेहमी सांगता की ओबीसी आमचा आत्मा आहे आणि या महाराष्ट्रातल्या 65% ओबीसीचा घात करण्याचं काम आपण जे काल केलेलं आहे 2 सप्टेंबर रोजी ते आपण वापस घ्यावा। जे काही ओबीसीच्या वर अन्याय करणारा जो हैदराबाद गॅझेट लागू केलेला आहे म्हणजे एक प्रकारे ते सगळे सोयऱ्यांचंच या ठिकाणी जी.आर. लागू केलेला आहे। ज्या सगळ्या सोयऱ्यांना 8 लाख लोकांनी भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आक्षेप घेतलेले होते, आपण त्याचा विचार न करता त्याला पायदळी सोडून जे हैदराबाद गॅझेट लागू केलेलं आहे याच्या माध्यमातून आमच्या ओबीसीचे आरक्षण हे संपवण्याचं काम केलेलं आहे। हे जात बदलण्याचं एक नवीन षडयंत्र महाराष्ट्रामधून चालू झालेलं आहे। मी उद्या जर एखाद्या आदिवासी मित्राला धरलं आणि म्हणलं की मी सुद्धा धनगर हे आदिवासी आहे आणि तू अफिडेव्हिट दे, असं कोणी कोणाची एकमेकाची जात बदलल? हा जो काही आरक्षणाचा कायदा आहे या ठिकाणी जे काही 340, 341 आणि 42 कलम आहे आणि या ठिकाणी जे काही अमेंडमेंट इंदिरा साहनीच्या जजमेंटच्या माध्यमातून जे सुप्रीम कोर्टाने सांगलेलं आहे, कोणताही समाज जर मागास असेल तर ट्रिपल टेस्टला या ठिकाणी तुम्हाला पुढे जावं लागते आणि मराठा समाजाचं आरक्षण हे 21 मे 2021 साली सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं आहे। म्हणून शासनाने आमच्यावर हे हैदराबाद गॅझेट जे लागू केलं आहे ते रद्द करावं, अन्यथा हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं या पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही मोर्चे काढून निदर्शने करू, जेल भरो आंदोलन करू आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आम्ही शासनाच्या विरोधामध्ये आंदोलन करणार।